नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक रेशन दुकानांमध्ये सध्या रांगा पाहायला मिळत आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे साधारण 20 तारखेपासून ई पॉज मशीन जे आहे ज्या भरोशावर ज्याच्यामुळे आधार क्रमांक टाकल्यावर त्या ग्राहकाला जे आहे ते रेशन दिलं जातं, मात्र ती ई पॉज मशीन जी आहे ती गेल्या 10 दिवसापासून जे आहे सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज येत आहे। त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण पार पडत नसल्यामुळे लाभार्थ्यांना जो आहे रेशन दिल्या जाऊ शकत नाही। आता माझ्या हातात जी मशीन आहे ती मी नागपुरातील सदर बाजारामध्ये जे आहे त्या एका रेशन दुकानामध्ये आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते मेसेज यामध्ये दिसतो आहे। यामध्ये लिहिलेलं आहे की लाभार्थी विवरण अनुशेष टाइम आउट अशा पद्धतीचा जो मेसेज आहे तो दाखवला जातो आहे। आणि ही समस्या जी आहे जी गेल्या काही दिवसांपासून म्हणजे साधारणतः 20 तारखेपासून सातत्याने सुरू असल्याचं जे आहे रेशन दुकानदार सांगतायत। नागरिकांना मात्र खरं तर त्रास होत आहे, रेशन घेण्यासाठी येत असलेल्या वयोवृद्धांना या सगळ्याचा त्रास होत आहे। काका काय त्रास होतो आहे? रोज तुम्ही येत आहे दुकानामध्ये? 21-22 तारीख से कंटिन्यू सवेरे से हम आ रहा हूँ, ये मशीन अपना काम ही नहीं कर रही है। तो ये मशीन का फ़ायदा क्या है? आज तक राशन नहीं मिला मुझे। कितने दिन हो गए आपको? मेरे को 10 दिन, तो ये 21 तारीख से रोज आ रहा हूँ। नक्कीच गेल्या 10 दिवसापासून सातत्याने येत आहे। आपले कामधंदे सोडून खरं तर रेशन दुकानामध्ये रांगेत लावावं लागत आहे आणि या सगळ्याचा त्रास ग्राहकांना कसा होता है जागून रेशन दुकान संचालक आपल्यास होता है। दादा किस तरह से तकलीफ लोगों को हो रही है, क्या बताएंगे आप? साहब कैसा है, ये वितरण हमारे अनाज होने के बाद भी हम लोगों को दे नहीं पा रहे हैं। इसमें काफ़ी कोई बुजुर्ग आता है, दूर से आता है और वो यही उम्मीद से आता है कि आके अपना हक का अनाज लेके जाऊंगा, लेकिन नहीं दे पाने के कारण हमें भी इसकी तकलीफ़ है। पहली बार ही ऐसा हुआ कि ये कोई 10-12 दिन से इसके पहले भी समस्या आई है, लेकिन 1 दिन, 1.5 दिन, 2 दिन, लेकिन अब की बार पिछले 10-12 दिन से मशीन कंटिन्यू बंद है। बंद होने के बाद कभी 5-1 मिनट के लिए चालू हो गई और हमने कोई ग्राहक को बुलाए, वो उसके आते आते फिर बंद हो जाती है। लोग किस तरह से तकलीफ आपको बयां कर रहे हैं? क्योंकि लोग आते हैं तो लोग चिल्लाते भी होंगे, उनको रेशन नहीं मिला, उनका रेशन उनको नहीं मिल रहा है। बिल्कुल सब एक जैसे ग्राहक नहीं है, कुछ समझ जाते हैं लेकिन कुछ तो अरे तुरे से बात करते हैं। उनके मन में कई संभ्रम आते हैं कि दुकानदार तो नहीं दे रहा है, इस प्रकार का कई है। हम हमारी ड्यूटी जबकि दोनों टाइम दुकान खोल के माल रख के मशीन चालू होने की उम्मीद करके हम भी बैठे हुए कि जैसी चालू हो हम हमारा वितरण पूर्ण करें। रेशन दुकानामध्ये धान्य भरलेलं आहे, मात्र ई पॉज मशीन ही काम करत नसल्यामुळे जो आहे तो त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागतंय। खरं तर रेशन घेण्यासाठी अनेक जण वयोवृद्ध बरेच जण येत असतात, त्यांना हा सगळा त्रास होतो। या सगळ्या संदर्भात आज बैठक सुद्धा झालेली आहे। रेशन दुकान संघटनेचे उपाध्यक्ष आपल्याच होत आहे। दादा काय परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे सध्या? आज बैठक सुद्धा झाली, काय त्याच्यावर तोडगा निघालाय का? काहीच तोडगा निघालेला नाही आहे। मागील 20 तारखेपासून POS मशीन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद आहे। आज उद्या करून आज जवळजवळ 31 तारीख झालेली आहे। काल सायंकाळी शासनाने ऑफलाईन पद्धतीने आपण धान्य वितरण करा याबद्दल एक पत्र काढलेलं आहे। त्याबद्दल अधिकाऱ्यांच्या सोबत सतत बैठक सुरू आहे, पण त्यांनासुद्धा अजून कळून नाही राहिला की धान्य कशा पद्धतीनं वितरण केल्या जाईल। 20 तारखेपासून लोक रोज येतात, परत जातात, रोज येतात। काही लोक तर शिव्या देतात, आम्हालाही देतात व शासनालाही देतात। म्हणून शासनाने यावर तात्काळ उपाय करून निर्णय घ्यावा। व आज आम्हाला असं कळलं की आतापर्यंत आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की पुढच्या महिन्यामध्ये हे धान्य कॅरी फॉरवर्ड करून देण्यात येईल, पण आजच्या बैठकीमध्ये असं कळलं आहे की कॅरी फॉरवर्ड हे आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे, राज्य सरकारकडे नाही। म्हणून कॅरी फॉरवर्ड मिळेल की नाही याची शाश्वती नाही। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की या महिन्याचं धान्य पुढच्या महिन्यामध्ये कॅरी फॉरवर्ड करून दिल्यास जनतेला न्याय मिळेल व त्यांना त्यांचं उरलेलं धान्य योग्यरित्या मिळू शकेल। अशी माहिती कोणी आपल्याला दिली आहे? ऑफिसच्या कार्यालयामध्ये आता आमच्या FDO साहेबाकडे जी बैठक झाली तिथे आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांनी ही माहिती सांगितली आहे आणि सविस्तर विचारणा करून तुम्हाला 1-2 तासात पुन्हा सगळं समजावून सांगतो असं ते म्हणाले। नक्कीच या महिन्यात ज्यांना धान्य भेटलं असेल, कारण की आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे अनेक अडचणी पुढे येणार आहे आणि या सगळ्या अडचणीवर कशा पद्धतीने तोडगा काढला जाणार हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। कारण जर या महिन्यात ते धान्य घेऊ शकले नसेल तर पुढच्या महिन्यात त्यांना हे धान्य दिलं जाणार आहे का आणि त्यासाठी काय अडचण येणार आहे या सगळ्यावर आता विचारमंथन होणे गरजेचं आहे। मात्र सर्वसामान्य नागरिक मात्र जेरीस आल्याचं पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।